नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। आगरीपाडा येथे 9 वर्ष गुढीपाडवा शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। संत गाडगे बाबा ट्रस्टच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली। मी या ठिकाणी स्वागत करतो आहे। चव्हाण साहेब त्यांचं स्वागत करीत आहेत। मी स्वागत करीत आहे जगदीश जळगावकर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत। कडक स्वभावाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री योगेंद्र पाचे साहेबांना मी विनंती करतोय की त्यांनी उपस्थितांना आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुणांना सुद्धा मार्गदर्शन करावे। आणि माननीय ACP साहेब आहेत आगरीपाडा डिव्हिजनचे, त्यांच्या अंडर आगरीपाडा पोलीस स्टेशन आणि भायखळा येतं। या आमच्या सगळ्यांतर्फे सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा। हे मराठी वर्ष आहे, नवीन वर्ष मराठी। तुम्हाला सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्यमय आणि शांततेचं जाऊ। धन्यवाद। मला वाटतं मी जास्त वेळ घेत नाही बोलायला, कारण विठ्ठल रुक्माई वाट बघतात आहे आपली। एवढे छान मेकअप करून बिचारे थांबलेले आहेत, तर आपण लवकरात लवकर निघूया, कारण ऊन चढत चाललेलं आहे, उशीर व्हायला नको। धन्यवाद। पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा या मला ॲक्च्युली ज्येष्ठ नावामध्ये मला आक्षेप आहे खरं म्हणजे। तर ज्येष्ठ नागरिक कट्टा म्हणण्यापेक्षा तरुण नागरिक कट्टा म्हणलेलं चांगलं। ज्येष्ठ नागरिक कट्ट्याला मदत करण्याला मला फार आनंद होईल। यामध्ये फिटनेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला जास्त मदत करू शकतो। इतकं बोलून मी माझा भाषण संपवतो। जय हिंद। उशीर होत आहे, आपण नेहमी बोलत राहू एवढंच बोलून त्या दोघांचे मी स्वागत करतो। अत्यंत कार्यक्षम असे अधिकारी आहेत, पाचे साहेब आहेत, ACP साहेब आहेत। आज गुड़ी पाड़वा त्यौहार के अवसर पर यहाँ पे एक शोभा यात्रा निकाली गई है, बहुत ही शानदार, बहुत ज़बरदस्त तरीके से। हम जानना चाहेंगे कौन कौन संस्था आपने इसके अंदर शामिल है, उस बारे में बताएंगे। संस्था का नाम बताएंगे। जलगांव सब हमारे मुख्य अतिथि है यहाँ के योगेंद्र पाचे साहब हैं, रोहिदास दुसार साहब है, कस्बे साहब है, और CBI के प्रवीण सरवणकर है। इतने सब लोग हैं और हम लोग यहाँ संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक कट्टे की वजह से हम लोग सब निकाल रहे हैं। हर साल निकालते ये 2014 से हम लोग प्रोग्राम मना रहे हैं। अभी शोभा यात्रा कल से हम लोग चालू किए हैं, गए साल से। मराठीमध्ये बोलायचं झालं तर आमची शोभायात्रा म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही साधी काढली होती, यावर्षी दुगणा म्हणजे भरघोस पद्धतीने आणि भव्य पद्धतीने लोक सामील झालेले आहे। आणि ही शोभायात्रा 7 रस्ता विभागामधून आपण काढतो आणि या 7 रस्ता विभागामध्ये हा आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। याच्यापूर्वी या 7 रस्त्यामध्ये अनेक कार्यक्रम होत होता, परंतु आपण या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा विभाग एक जागृत राहावा, संघटन व्हावं या उद्देशाने आपण हा सर्व कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपली शोभायात्रा आपण सुरू केलेली आहे। आमची कार्यकारिणी आहे, आमचे अध्यक्ष दत्ताराम आंबरे आहेत, उपाध्यक्ष जगदीश जळगावकर आहेत, मानस सचिव आमचे रवी आचरेकर साहेब आहेत, कोषाध्यक्ष आमचे हरिचंद्र गावकर आहेत, त्यानंतर इतर कार्यकारिणी सदस्य म्हणून आमचे एकूण 12 जण आहेत। अशा वेळीच आमची भव्य कार्यकारिणी आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा संपूर्ण उत्सव होतो। शिवाय आम्ही वर्षातून 8 कार्यक्रम करतो या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या मार्फत आणि त्याच्या हिशोबाने आमचा हा कार्यक्रम चालू असतो। ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं फक्त एवढंच आहे की या 7 रस्ता विभागामध्ये एक भव्य संघटन उभं राहावं आणि एक म्हणजे हिंदूंचं हे जागृत स्थान आहे आणि त्या पद्धतीने आपला कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून 7 रस्त्यामध्ये एक चांगलं संघटन उभं राहतं आहे, याचा एक आनंद मनामध्ये आहे।
आचरेकर है। मैं संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक कट्टा इनका मैं सचिव हूँ। आज गुड़ी पड़वा के शुभ मुहूर्त पर हर साल हम लोग संत गाडगे बाबा उद्यान में जो गुड़ी खड़ी करके हम लोग उसका पूजन करते हैं। उसके माध्यम से हम लोग शोभा यात्रा जो अपने मराठी लोग हैं, मराठी लोगों को इकट्ठा करके, सभी मराठी है, कोई अलग नहीं है, और मराठी लोगों का संगठन करके हम लोग यहाँ से छोटे से जगह पे हम लोग शोभा यात्रा निकालते हैं। और वैसे ही उस वक्त हम लोग एरिया के पुलिस स्टेशन के ऑफिसर्स, सीनियर हो, एसीपी हो या और अधिकारी हो, उनको हम लोग वहाँ बुलाते हैं, उनका मार्गदर्शन लेते हैं। हम लोग सीनियर सिटीजन हैं, हम लोग सीनियर सिटीजन के लिए काम करते हैं। हम लोग बड़े पैमाने में हम लोग सेवा करने का एक ध्येय रखा है, उद्देश्य रखा है, और सेवा करते रहेंगे, करते हैं। आज ये हम लोग को जो अच्छे दिन में जो हम लोग को टाइम मिला, वक्त मिला, और हम लोग धूप में भी छोटे बच्चे लोगों को लेके लेजिम है, ढोल है, और अच्छे अच्छे लोग हैं यहाँ पे, तो उनको साथ में लेके हम लोग चल रहे हैं। सबका आशीर्वाद है हमें। धन्यवाद।